दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भोईवाडा दादरमध्ये आपण आलेले आहोत. सुनबाई आहेत रेश्मा सोनावणे आणि सासूबाई आहेत शिल्पा सोनावणे. हॅलो 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 रेश्मा. हॅलो हॅलो. तुला ऐकायला येत नाही का? सुनांनी सासवांना फोन केला ना तर एकच उत्तर, आप जिस सासू से बात कर रहे हो वो दूसरे लाइन पर इस वक्त व्यस्त है. सासवांनी सुनांना फोन केला की एकच उत्तर, आपली सून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. आमच्या सासरी सर्व काही पेशवाई थाटाचं, सगळं कसं आरामात, आणि माझ्या माहेरी सर्व काही सुपर फास्ट. हो का? तासन तास झोपायचा गुण तुझ्या माहेरचाच का ग सुनबाई? मग पेशवाई आमची का तुमची? हॅलो. हा लागला एकदाचा. हॅलो. मी काय म्हणते सुनबाई, पैठणी बी जिंकली तर राग मानून घेऊ नकोस. हॅलो. हा तुम्ही काय म्हणताय मला काहीच ऐकायला येत नाहीये. मोठ्याने बोला, मोठ्याने. कान उघडे ठेवून ऐक, पैठणी सासूचीच. म्हणे पैठणी तर मी जिंकणार, पैठणी तर सुनेचीच. नमस्कार भाऊजी. नमस्कार. 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 एक अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. बघूया कोण आधी उखाणा घेतो. अक्षर आहे ल. लक्ष्मण देवताच्या देवळेला. लक्ष्मण देवता. लक्ष्मण देवाच्या देवळाला सोन्याचा कळस. राहुल रावांचं नाव घेताना मला नाही येत आळस. पण लक्ष्मण देवाचं देऊळ या जगात कुठे नाही. आहे ते सांगा मला. लक्ष्मी देवीच्या देवळेला सोन्याचा कळस. राहुल रावांचं नाव घेताना मला नाही येत आळस. मग कधी येतो आळस? रोज येतो पण नाव घेताना नाही येत. नाव घेताना येत नाही. म्हणजे पाणी भरायला किंवा असं काही दूध आणायला उठायचं असतं ना, तेव्हा मला खूप आळस येतो. आता तुम्ही घ्या एक उखाणा. शेगावचे साई, भारतचे नाव घेते राहुलची आई. अरे वा, अभिनंदन. Thank चला you. खूप छान. आता तुम्ही ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर राहुल सोनावणे. नमस्कार. या माझ्या सासूबाई नमस्कार. शिल्पा सोनावणे. हे माझे सासरे भरत सोनावणे. नमस्कार. या माझ्या मोठ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी जाऊबाई. नमस्कार. या माझ्या नणंदबाई. नमस्कार. या माझ्या आजीबाई. नमस्कार आजी. आजी सासूबाई. आजी सासूबाई. Sorry. नमस्कार. आणि ही माझी आई. नमस्कार आई. या माझ्या वहिनी. ते माझे वडील. नमस्कार बाबा. ते माझे भाऊजी. नमस्कार. मागे माझे भाऊ उभे आहेत दोन. बरोबर. आणि त्यांच्या वाईफ म्हणजे माझ्या वहिन्या. त्यांच्या वहिनी. म्हणजे त्या माझ्या वहिनी. सॉरी. नमस्कार. आणि ते माझे दीर. नमस्कार. आणि ती माझी मावशी. नमस्कार. आणि ते माझे नंदेचे मिस्टर. नमस्कार. हं. तो पंखा पण राहिला पाठीमागचा. मला दिसत होता इथून. सगळ्यांची ओळख झालेली आहे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 बरं मला सांगा, तुमचं बालपण कुठलं? सातारा. साताऱ्याला कुठे? की नाही, पंतांची की नाही. पंतांची की नाही. हा. कोण कोण होतं घरी? माझे 2 भाऊ आणि आम्ही 3 बहिणी, आई वडील. आणि तुमचं बालपण कुठलं? मुंबईतच. मुंबई. पहिल्यापासून मुंबईत? काय करायचं? ह्याच खोलीत जन्म झाला. अरे वा. मग तुमची भेट कधी, कुठे? कसं बघायला गेली तर ही माझ्या सख्या मामाची मुलगी आहे. बर. हा. हा. मग ते आमच्या आईचं पहिलं ठरलं? भाऊ बहिणीचं ठरलं होतं हा. की तुझी एक मुलगी मी करणार. बर. आणि हे तुम्हाला माहिती हा, होतं? माहिती नव्हतं पण योगायोगाला हा. आम्ही मुली बघायला गेलो, मी आणि माझा भाऊ. साताऱ्याला. त्यावेळेला आईने टाकलं, बाबा बघ माझ्या भावाची मुलगी तुला पसंत पडली तर हा बोलणार तर दुसऱ्या मुली बघू. मग बघितल्या मला पसंत पडली. अरे वा. आणि मग नंतर लग्न कुठे झालं? साताऱ्यात की इकडे? नाही, इकडे झालं, मुंबईमध्ये झालं. मुंबईमध्ये. पण सूनबाई कशी आहे? खूप छान आहे. ती कशी काय मिळाली?
आम्ही बघायला गेलो होतो. माझ्या बहिणीने सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, तू जाऊन बघ, आवडते कुठे का. होती ती? उल्हासनगरला. उल्हासनगरला. हं. हा, मग काय झालं? मग आम्ही जाऊन बघितली तर माझ्या मुलाला आवडली, आम्हा सर्वांना आवडली. का तुम्हाला कशी काय आवडली लगेच? लगेच म्हणजे आम्ही बघितलेल्या भरपूर साऱ्या मुली अगं, अगोदर. किती म्हणजे किती? हिचा काय पहिला नंबर नाही, अशा 10-12 मुली बघितलेल्या. बाप रे. मग त्याच्यानंतर मग उल्हासनगरला मम्मी बोलली आपण जाऊया म्हणून. एक हाय मावशीनी सजेस्ट केल्या, तिकडे जाऊन बघून येऊया. नॉर्मली माझ्या वीक ऑफच्या दिवशी आमचा प्रोग्राम असायचा मुली बघायचा. वीकली 2 ऑफ असायचे. मग आठवड्यात किती बघायचं? आठवड्यात नाही, ते अगोदरच मम्मी पप्पा प्लॅन करून ठेवायचे. मग नाईट करून आल्यानंतर सकाळचा यांचा प्रोग्राम चालू असायचा. झोपून नाही त्याचा आपल्याला जायचं, इकडे इकडे जायचं. हा, मग तिकडे जाऊन बघून आलो. मग संध्याकाळी डिसिजन दिलं मी मम्मीला की ठीक आहे, आवडले मला, होकार देऊ. हो. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाले या मेला. 2 वर्षात किती वेळा मित्रांबरोबर गेलात? मी भरपूरदा गेलो. या काय बोलत नाहीत? नाही, कधी तरी त्यांना पण घेऊन जातो. ते मला घेऊन जातात सगळीकडे. तुम्हाला पण नेतात? हो, पण तुम्हाला न नेता मित्रांबरोबर कधी गेले नाहीत? गेलेत. पिकनिकला वगैरे गेलेत ते, लोणावळ्याला वगैरे. किती वेळा? लोणावळ्याला एकदाच गेलेले. आणि पुन्हा फ्रेंड सर्कलमध्ये अशा कोणत्या पार्ट्या असतात जिकडे मी नाही जाऊ शकत, तिकडे ते मला म्हणतात की मी तुला नाही नेऊ शकत, मी जातो. मग मी जाऊ देते त्यांना पण त्यांची लाईफ असायला पाहिजे ना. आणि प्लस मला ते एवढं म्हणजे एवढा आनंदात ठेवतात ना की मग मला असं काहीच वाटत नाही. ते ठीक आहे, तुम्ही जाऊन या, फिरून या. बरं आहे. हा, कारण की ते तिथे गेल्यावर इच अँड एव्हरीथिंग्स मला सांगतात. हो. हा, मग मला असं तिथे गेल्यासारखं होतं. अरे मग बरं आहे. मग चित्रपट पण पूर्ण तुम्ही details बघून येता देतात का? आणि त्याला नाही, story सांगता? नॉर्मली मला चित्रपटात जास्त हे नाही. आवडत नाही. थिएटर आवडतं, आपण घरी बघणं आवडतं. असं थिएटरमध्ये जाऊन मी अजूनही मोस्टली सारखं जात नाही. 1-2दा फ्रेंड सर्कल बरोबर गेलेलो. मी तिला अजूनही सांगितलं लग्नानंतर एकही पिक्चर आम्ही दोघांनी एकही सिनेमा नाही बघितला. कशाला बरं थिएटर बरं बरं, मध्ये एक मिनिट मला सांगा, तुम्ही कधी दोघे थिएटरला वगैरे गेलात? बऱ्याचदा. हा? बऱ्याचदा. अरे काय काळ बदललाय. कारण त्यावेळेला हे टीव्ही माध्यम येईल असं वाटत नव्हतं आम्हाला. आणि तुमच्यासाठी होतं हिंद माता. हिंद माता, चित्रा. अरे वा. ₹1.25 आणि शारदा. हो हो. शारदा पण ना, प्लाझा. पण आम्ही भारत शेवटचा माता. पिक्चर एकच बघितला, मिशन काश्मीर. त्यानंतर परत थिएटरला गेलो नाही. मला आता कोण तरुण आहे तेच कळेन असं झालेलं आहे. मला सांगा, सुनेने स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर तो कोणता केला तर तुम्हाला आवडेल? सगळेच बदल तिचे मला आवडतात. असं बदल करण्याजोगं तिच्यात काही नाही, तरी पण तिने लवकर उठावं, बस एवढंच, बाकी काय. किती महत्वाचा बदल सांगितला. बरं तुम्ही सांगा, मग तुम्ही उठायचं की नाही त्या विषयावर नंतर बोलू आपण. पण तुम्ही सांगा, सासूबाईंनी त्यांच्या स्वभावात काय म्हणजे? आईंनी म्हणजे मला असं वाटतं मी लवकर उठते कारण की मी ऑफिसला जाते. पण मी तुमच्याबद्दल नाही विचारत, आईंबद्दल विचारते. आईंबद्दल सांगते की त्यांनी सगळं लवकर लवकर उरकावं. म्हणजे हो, म्हणजे मला जास्त आराम करायला वेळ भेटेल. कसली सून आणली तुम्ही उल्हासनगर वरून. हा, मग तुम्ही लवकर उठावे, पटापट सगळ्या गोष्टी आवरून ठेवाव्या, मी करते. आणि मग ह्या उठणार राणी सरकार. पण एक Free थिएटरला time घेऊन जा, मध्ये. एक चित्रपट दाखवा. दाखवीन. माझी एक इच्छा कुटुंब आहे. नावाचा चित्रपट येतोय बघा, झी टॉकीजचा. खूप छान चित्रपट आहे, नक्की एकत्र जा आणि बघा. हा, सगळे जा, हो. संपूर्ण कुटुंब जा. हा? हो. आता माझा पहिला प्रश्न सूनबाईंसाठी, तुम्ही माहेरून आणलेली कोणती सवय सासूबाईंनी अजूनही ब्रेक होऊ दिलेली नाही? चांगली की वाईट ते नंतर ठरवू आपण, पण आता सांगा एक सवय तुम्ही माहेराहून घेऊन आलेल्या आहात, पण इतकी वर्ष झाली, 2 वर्ष सासूबाईंनी त्याच्यात. माझं झोपणं म्हणजे अभिनंदन. म्हणजे ते मला कधीच उठवत नाहीत. काय सांगू? हो, कितीही वाजू दे, मी स्वतःहून उठते, ते कधीच उठवत नाहीत मला. त्यामुळे पूर्ण आराम देतात. जगातल्या सगळ्या सुनांचं म्हणणं असेल की या सासूबाई, मला प्रत्येकीला अशीच सासूबाई मिळावी. तुझ्या मैत्रिणी सगळ्या अशाच बोलतात. होय ना? तुझ्या सासूबाई सारख्या सर्वांना सासूबाई मिळायला पाहिजे. हो, आणि म्हणजे मी ऑफिसला म्हणतो माझं काम. की आता झी मराठीवरची सासू हवी नावाची जी मालिका होते, हो. त्यात सुद्धा आता बघूया कशी सासू मिळते. पण सगळ्या सुनांना वाटतंय की अशी सासू मिळू दे. पुढचा प्रश्न सुनबाईंसाठीच, सासूबाईंनी सुरू ठेवलेली कोणती प्रथा तुम्हीही, म्हणजे तुम्ही सुद्धा सुरू ठेवावी असं सासूबाईंना वाटतं? लग्न झाल्यानंतर आईंना आणि बाबांना असं वाटायचं की आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं. म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर ह्यांचं कुटुंब 2 कुटुंब झाले, एका कुटुंबाचे 2 कुटुंब झाले. त्यांना असं वाटायचं की आम्ही सगळं सोबत राहावे
आणि म्हणजे एकत्र त्यांनी कुटुंब. त्यांनी जसं त्यांच्या काळी सगळं एकत्र सासूच्या हाताखाली केलंय तसं आम्ही नवीन 2 सुनांनी तसं करावं. ते त्यांचं स्वप्न होतं आणि ते झालं नाहीये. नाही होईल काळजी करू जागेच्या अभावामुळे. नाही होईल काय सांगावं इथेच टॉवर होईल आणि मग बाजूबाजूचे 2 खोल्या घेऊन टाका. हं? चला अभिनंदन, हे सुद्धा उत्तर बरोबर. सासूबाई, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सासरच्या रुटीनला सुनबाईंनी ठेवलेलं नाव आहे. लेट म्हणजे सगळं उशिरा होतं. चूक. त्यांनी एक नाव ठेवलंय, सांगा काय ठेवलंय? पुण्याची पेशवाई. सगळं निवांत. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. मला सांगा, होम मिनिस्टर बरोबर आणखी कोणत्या टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सुनेला पार्टिसिपेट करायचंय एकदा तरी? एकापेक्षा एक. एकापेक्षा एक मध्ये नाचायचंय? डान्स मध्ये मला फार आवड आहे. मला लहानपणापासून असं वाटतं मी कधी अशी टीव्ही मध्ये शो करेल आणि सगळे मला बघतील. घरगुती कार्यक्रमात वगैरे नाचून हो घेत असाल? म्हणजे मी जरा सुद्धा म्हणजे ह्यांना विचारत सुद्धा नाही. मी आवाज चालू झाला, डीजे चालू झाला की मी चालू झाली. बापरे, बरं आणि झालं. असं म्हणजे बंधनं नाहीत. बाबा किंवा आई मला कधी बोलत नाहीत की तू डान्स करू नको, हे माणसं आपल्या ओळखीचे नाहीत. किंवा सगळ्या फंक्शन मध्ये आम्ही सगळे डान्स करतो आणि खूप एन्जॉय करतो. बरं झालं आज शांतता इकडे. कोणी नशीब मजल्यावरती सुद्धा कोणी डीजे सुरू नाही केलाय, नाहीतर वहिनी शांत बसल्याच नसत्या. हा एक गुण तुम्हाला मिळाला. आता पुढचा प्रश्न बाबांसाठी. तुमच्या पत्नीला तुमच्या बरोबर एकत्र बसून जेवायला कुठे आवडेल? असे शेतामध्ये किंवा असं जिथे पाण्याचं धबधबा आहे, अरे वा. नदी आहे, अशा ठिकाणी. हो. अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. लग्नानंतर तुमच्या पत्नीने कोणती अविस्मरणीय रिंग टाकली? तसं बघायला गेलं तर काय तिने काय सोन्याची रिंग टाकली नाही माझ्या ह्याच्यात. तिने आम्ही महाबळेश्वरला गेलेलो हनीमूनसाठी लग्नानंतर. तर तिकडे एक रिंगचा गेम खेळलेली ती आणि त्याच्यामध्ये तिने एक चॉकलेट विन झाले. तर त्या चॉकलेटवरती माझं नाव होतं राहुल. त्या रॅपर्सवरती माझं नाव होतं. अरे वा. तर ते चॉकलेट माझ्याच नावाचं तिला भेटलं आणि ते अजूनही तिने सांभाळून ठेवलंय. हो. नमस्कार. नमस्कार. चला, दोन्ही बाजूचे असे संघ तयार झालेले आहेत. आता चर्चा सुरू होणार आहे आणि चर्चेसाठी विषय आहे माझ्याकडे. लग्नानंतर सुनांनी सासरचं वेळापत्रक बदलावे का? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, नाही. जे पहिल्यापासून चालू आहे ते चालूच राहायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? बदलावं. आत्ताचं जे जनरेशन आहे, आम्ही जॉबला जातो तर त्यानुसार सगळं लवकर लवकर व्हावं असं मला वाटतं. मी आराम फार करते, ही गोष्ट खरी आहे, पण मला असं वाटतं की सगळं माझ्या वेळेत झालं पाहिजे. अरे ही दादागिरीच आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे तिला लवकर हवंय तर तिनं लवकर स्वतः उठून सगळं लवकर करावं. सासूबाई, अशी सासू हवी. जबरदस्त. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? बदलायला पाहिजे त्यानुसार. बघितलं, बदलायला पाहिजे वगैरे बोलायला लागला. हा? ठीक आहे आपण बघूया नंतर. तुमचं काय म्हणणं आहे? नाही. येस. तुमचं काय म्हणणं आहे? वेळापत्रक बदलावं का, हो की नाही? नाही. नाही. यस. आवाज वाढायला लागलाय. तुमचं काय म्हणणं आहे? बदलायला पाहिजे. घ्या परत हातात. हे घ्या. बरं, तुमचं म्हणणं काय? नाही. बदलू नाही पाहिजे. बदलायला पाहिजे. आजे सासू ना, तुम्ही सांगा काय? नाही बदलेल. सासरचं जसं पूर्वापासून चालू आहे तसंच चालू ठेवायचं वेळापत्रक. नाही, आता हल्लीच्या मुली शिकलेले ते आम्ही पहिले अडाणी लोक. हा, मग त्यांनी आता त्यांच्या कामासाठी त्यांनी बदलायला पाहिजे. बदला. पायरी चेपता वाटतं आजी. तुमच्या बाजूने बोलायला लागले. तुमचं काय म्हणणं? बदलावं. जाऊबाई काय म्हणतायत बघूया. टाइम टेबल बदलावं. हा, बदलावं ना. तुमचं काय म्हणणं आहे तिकडे आई? बदलावं. टाइम टेबल बदलावं. बरं ठीक आहे. आता हे कागद तुमच्याकडे देतो. प्रत्येकीने आपलं मत काय आहे ते नोंदवायचं. आता आपण प्रश्न विचारूया. शांत डोकं या दोघींपैकी थंड डोकं कोणाचं आहे, सासूबाईंचं की सुनबाईंचं? चला सांगा.
तुमची माणसं फिरली इकडे तर हे दोघेही फिरले. म्हणजे याच्यावरून गरम डोक्याचा किताब कोणाला मिळेल हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. पण हा गुण मिळालेला आहे सासूबाईंना. पुढचा प्रश्न आहे, कुटुंबाच्या विमानाची पायलट कोण आहे? या संपूर्ण कुटुंबाच्या विमानाची पायलट कोण आहे? सासू 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 सगळेच सासू म्हणतात. हे बघा म्हणतात आजे सासू. पुढचा प्रश्न, मोठ्यानं वाजणारं अलार्मचं घड्याळ या दोघींपैकी कोणाला भेट द्या? आता हे हिरवा झेंडा आल्यावर वर्षातून एकदा तरी लवकर उठाव. वर्ल्ड टूरची 2च तिकीट असतील तर मुलगा कोणाला घेऊन जाईल सोबत? सगळ्यांचं म्हणणं आहे सुनेला घेऊन जाईल. तुमचं काय म्हणणं आहे? पण बघितलं बाबा आजच्या भागातली पैठणी कोणाला मिळेल असं वाटतं? 1 2 3 4 5 6 7 जण म्हणतायत सुनबाई. आणि इतका वेळ तुमच्या बाजूने असलेला मुलगा काय म्हणतोय बघितलं का? सुनबाई. मुद्द्याचं आलं ना का लगेच सुनेच्या बाजूने जातो. आता बघूया आघाडी कोणी घेतली आहे या गुणांमध्ये. आता झालेत 7 झालेत. हातचा एक घेता येईल. 7 सामना बरोबरीच सुरू आहे. 16 माणसं तुमची. सासरे बुवांचं मत बघूया कोणाच्या बाजूने. किती झाले इकडे? आता मुलाचं मत बघूया ना कोणाच्या बाजूने. 18. त्यामुळे आजचा जिंकलेला गट आहे सून गट. अभिनंदन. 1800 रुपयाची लक्ष्मी आणि अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार. खेळ सोपा आहे की हा जो टूथब्रश आहे तो दोघींकडे आहे आणि अचूक टूथब्रशच्या सहाय्याने हा टूथब्रश उचलायचा आहे आणि इकडे गोळा करायचा आहे अशा तऱ्हेने. पण एकच हात वापरायचा, दुसरा हात लावायचा नाही. आणि आपण बघणार आहोत या खेळामध्ये जास्त ब्रश जो कोणी गोळा करणार, जास्त ब्रश ज्या कोणी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. घ्या 1 तास मला. आणि आता बघूया कोणी किती गोळा केलेले आहेत. सुनबाईचे कमी आहेत. 1 2 3 4 5 6 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 2 4 5 6 7 8 15 16 17 18. या खेळामध्ये खूप छान साथ दिली चिरंजीवांनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. बाबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला.
आणि उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. थँक्यू सो मच. असंच राहू. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.